आज घरी पुरणपोळीचा बेत होता. चण्याची डाळ मी भिजूनच ठेवली होती. कुकरमध्ये पहा तिला मीठ, हळद आणि तेल आणि जरासं पाणी घालून शिजवलंय. इथे गव्हाचं पीठ 2 वाट्या घ्यायचे, 1 वाटी मैदा घ्यायचे, हळद, मीठ, त्याचबरोबर तेल आणि पाणी घालून ह्यालाही मस्त मळून 2 तासासाठी ठेवायचे. कुकर उघडून पाहिला, डाळ बघा मस्त शिजली. आणि डाळ आपण गाळून घ्यायची, ते पाणी ठेवायचंय आणि नंतर बघा आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं. छान असं वाटलं गेलं की गुळ, जायफळाची पूड घालून मस्त असं करायचंय. अशा प्रकारे ठेवलं म्हणजे पूर्ण आपलं मस्त झालंय. छान असे गोळे करून घ्यायचे. पीठही अगदी मस्त छान झालंय. ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे अगदी पुरणपोळी लाटून घ्यायची. तव्यावरती उलट पुलट करून मस्त अगदी टम्म फुगली आहे, अशीच छान फुगते. दुसरी पद्धत दाखवते. एका प्रकारे चपातीची मोठी लाटायची, आतमध्ये ठेवायचं पूर्णाचं, त्याचबरोबर वाटी ठेवायची, बाजूच्या पीठ काढून टाकायचं, साईडच्या सगळ्या कडा अगदी चिटकून घ्यायच्या आणि अशा प्रकारे पुन्हा लाटून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला जे आवडते ते करा आणि आवडली रेसिपी तर मात्र